गवळ्या घरी देव जन्मला. श्रीकृष्ण जन्म गवळ्या घरी उत्साहात साजरा. जन्माष्टमी हा कृष्ण जन्माचा सण. कृष्णाचा जन्म गवळ्या घरी गोकुळात झाला. त्याचा जन्म उत्सव हा त्याचे वंशजच असलेले गवळी लोक नाही तर बरेच ठिकाणी उत्साहात साजरा केला जातो. त्याच कृष्ण जन्माचा सण आज खालापूर तालुक्यातील सावरुल येथे कृष्णाचे वंशज असलेले गवळी यांनी राधाकृष्ण मंदिर सावरुल येथे कृष्ण जन्माष्टमीचा जल्लोषपूर्ण वातावरण पाहावयास मिळाले. कृष्ण जन्माष्टमी म्हणजे कृष्णाचा जन्मप्रसंग, ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात. हा वार्षिक हिंदू सण आहे. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. कृष्ण जन्माष्टमी निमित्त 4 दिवस रोज पहाटे काकड आरती, भजन, प्रवचन, कीर्तन, भक्तिमय वातावरणामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी राधाकृष्ण मंदिर सावरुली येथे साजरी करण्यात आली. जन्माष्टमीच्या दिवशी सकाळपासूनच पहाटे काकड आरती, भजन, रात्री 10 वाजता ह.भ.प. किरण महाराज गोसाळकर यांनी कृष्ण जन्मावर प्रवचन करून रात्री 12 वाजता बालकृष्णाचे पूजन करून त्याला नटून पाळण्यात घातले गेले. यावेळी महिला वर्गाने पाळणे घात श्रीकृष्ण जन्म साजरा केला. तसेच एका श्रीकृष्णाच्या रूपातील छोट्या बाळाच्या हस्ते हंडी फोडून पुरुष व महिलांनी आनंदात गाऊन भक्तिमय वातावरणात प्रसाद वाटप करून हा श्रीकृष्ण जन्माचा सण साजरा केला. यावेळी सावरुलीतील महिला वर्ग, लहान थोर, ग्रामस्थ, बाळगोपाळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नवे पर्व चॅनल.